नागपुर से आस्था और भक्ति का अद्भुत दृश्य आया सामने। श्री संत गजानन महाराज के प्रकट दिवस के अवसर पर भांडेवाड़ी क्षेत्र में निकली विशाल और भव्य शोभा यात्रा, जहां पूरा पूर्व नागपुर भक्ति रस में डूबा नजर आया। पूर्व नागपुर के पारडी क्षेत्र में गड़ गड़ गड़ात बोते की गूंज के साथ श्री संत गजानन महाराज की भव्य शोभा यात्रा निकाली गई। इस शोभा यात्रा में हजारों श्रद्धालुओं ने उत्साहपूर्वक सहभाग लिया। श्री संत गजानन महाराज सेवा समिति भांडेवाड़ी नागपुर द्वारा इस भव्य आयोजन को ऐतिहासिक रूप दिया गया। शोभा यात्रा में आकर्षक झांकियां, ढोल ताशा, भजन मंडलियां और भक्तों का अपार उत्साह देखने को मिला। पूरा क्षेत्र भक्तिमय वातावरण में सराबोर नजर आया। स्थानीय नागरिकों का कहना है कि श्री संत गजानन महाराज की कृपा से हर वर्ष यह आयोजन और भी भव्य रूप ले रहा है। भक्ति, श्रद्धा और संस्कृति का यह संगम पूर्व नागपुर के लिए एक अविस्मरणीय दृश्य बन गया। महाराष्ट्रामध्ये आज खूप मोठी जे आहे उत्साहाचं वातावरण आहे, तो उत्साहाचं वातावरण म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर श्री संत गजानन महाराज प्रकट दिवस खास करून बघायला गेलं महाराष्ट्राचे आराध्य आहेत। महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुठेतरी जे आहेत या जनतेच्या मनामध्ये कुठेतरी बसलेले असे एक दैवत म्हणजे श्री संत गजानन महाराज यांची जर गोष्ट केली तर आज बघायला गेलं पारडी या क्षेत्रामध्ये, खास करून पूर्व नागपूर पारडी या भांडेवाडी क्षेत्रामध्ये श्री संत गजानन महाराज सेवा समितीद्वारे जे आहेत ऐतिहासिक जे आहेत शोभा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। इथे बघायला गेलं आज मिरवणूक जी आहे ती एक मोठ्या संख्येने दिसून येत आहे। हजारोच्या लाखोच्या संख्येने जे आहेत लोक इथे येऊन जे आहे आज या शोभा यात्रेला महत्व देत आहेत। आज वारकरी संप्रदाय असो म्हणजे बघायला गेलं तर एक उत्साहाचं वातावरण या भांडेवाडी पूर्व नागपूरच्या क्षेत्रामध्ये आहे। हे बघू शकतो आपण माझ्या की कुठेतरी जे आहेत मानवंदना कुठेतरी देण्यात येत आहे। तर बघायला गेलं इथे जे आहेत फळांचं सुद्धा जे आपण बघू शकतो माझ्या मागे की फळांचं सुद्धा जे आहेत जे वारकरी जे कुठे शोभा यात्रेमध्ये जे मिरवणूकमध्ये आलेले आहेत संत गजानन महाराज सेवा समितीद्वारे जे आहेत इथे या भव्य यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काय बोलत आज प्रकट दिवस आहे, काय बोलाल एकंदरीत? आमच्या पालखी सोहळ्याला संपूर्ण भांडेवाडी परिसरामधला खूप उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे। प्रत्येक वर्षापेक्षा यावर्षी हा जनसमुदाय श्री संत गजानन महाराज सांगून इच्छितोय की प्रत्येकांना या भांडेवाडी क्षेत्रामध्ये या पार्टी क्षेत्रामध्ये महाराजांच्या प्रत्येकावर आशीर्वाद आहे। प्रत्येक वेळेस लोक आमच्यासोबत जुळत आहे। आज सायंकाळी महाप्रसादाचे सुद्धा आम्ही 15 ते 16 हजार लोकांची अरेंजमेंट केली आहे आणि त्याकरता सहयोग पण सगळ्यांचे आहे। धन्यवाद। प्रवीण साहेब, कुठेतरी बघा गेलं प्रत्येक वर्षापेक्षा यंदा जे आहेत खूप मोठ्या उत्साहाने जे आहेत नागरिक आणि खास करून जी प्रेमळ जनता आणि प्रेमळ श्रद्धाळू आहे यंदा कुठेतरी जे आहेत यंदा या यात्रेमध्ये सामील झालेले आहेत। काय बोलाल, कारण की एक मोठ्या संख्येने लोक तुमच्यासोबत आहेत? गजानन महाराजांचा आशीर्वाद आहे तो आणि गजानन महाराजांची प्राप्ती एवढी आहे की सगळ्या लोकांना मान्य झालेली आहे ती आणि लोकांना दिसलं की गजानन महाराजांमध्ये सत्व आहे आणि आज हिंदू लोकांमध्ये हा भाव वाढलेला आहे की आपल्या याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये संस्कृती ती जपली पाहिजे। म्हणून या शोभायात्रेमध्ये जास्तीत जास्त लोक गजानन महाराजाच्या शोभायात्रेला तयार आलेले आहेत। शोभायात्रेनंतर काय समोर भूमिका असेल? शोभायात्रेनंतर म्हणजे आपल्या धर्माबद्दल प्रचार करायचा आणि आपल्या नवीन पिढीला हे आपलं भगवान आपला हिंदू समाजाच्या जागृती द्यायची हे राहील। एक वेगळी ओळख घेऊन पुढे जे आहेत श्री संत गजानन महाराज सेवा समिती भांडेवाडी तर्फे जे आहेत प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदा सुद्धा जे आहे श्री संत गजानन महाराज प्रकट दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करत आहे। मागच्या 6 दिवसापासून कुठेतरी जे आहेत निरंतर जे आहेत कार्यक्रमाच्या माध्यमातून जे आहेत जनतेमध्ये आणि लोकांमध्ये जे आहेत भक्तिभाव कुठेतरी जागृत व्हा, युवा वर्गामध्ये भक्तिभाव जागृत व्हा याकरिता कुठेतरी जे आहेत अशा प्रकारचे आपण बघू शकता कुठेतरी जे आहेत महिला सुद्धा जे याच्यामध्ये जे आहेत संस्कृती कशा प्रकारची आहे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण बघू शकता माझ्यासोबत। काय म्हणाल आई? गजानन महाराजांचा कुठेतरी प्रकट दिवस आहे, काय बोलाल? आज गजानन महाराजच्या पृथ्वी प्रकट दिवसाचा आहे। बोला गजानन महाराज की जय। काय म्हणाल काकाजी तुम्ही? बस यावर्षी गजानन महाराजची पालखी बड़ी जबरदस्त निघाली। पूर्ण भजन मंडळ पालखी एकदम मजेशीर निघालाय। थकले नाही तुम्ही? नाही 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 आनंद वाटून राहिला। 65 वर्षाची वय म्हणजे 65 वर्षाची 65 वर्षाचा वयाचा एक वृद्ध कुठेतरी जे आहेत या यात्रेमध्ये सामील झालेला आणि बघायला गेलं तर एकंदरीत जे आहेत ना थकेंगे ना रुकेंगे लेकिन महाराज के लिए जो है हमेशा जुड़ेंगे अशी कहावत घेऊन कुठेतरी रंगात उतरलेले दिसू शकतात। आपण बघू शकता सर्व लोक जे आहेत या रंगामध्ये आहेत जे आहेत कुठेतरी जे आहेत यंदा या यात्रेमध्ये काढण्यात आलेले आहे आणि संपूर्ण माझ्या बघू शकता एक मोठ्या संख्येने एक मोठ्या उत्साहाने पूर्ण पारडी परिसर जे आहे पारडी परिसराचे जे भाविक श्रद्धाळू आहेत ते या कुठेतरी यात्रेमध्ये सामील झाले। राजा माझ्या बैलाची राजा
माझ्या कैलाशीच्या राजा महादेवा, माझ्या कैलाशीच्या राजा, माझ्या कैलाशीच्या राजा महादेवा. आजच्या पिढीमध्ये ही संस्कृती बघण्यायोग्य म्हणजे एकदम वेगळ्या स्वरूपात दिसत आहे. आजही युवा वर्गामध्ये आपली संस्कृती जपण्याचा एक मोठा धाडस जे आहे करून बसलेलं म्हटलं तर ती वारकरी संप्रदाय जे आहे अधुरी आहे. आपण बघू शकता की एकंदरीत वारकरी संप्रदाय जे आहे एका मोठ्या जल्लोषामध्ये जे आहे गजानन महाराजांचा प्रकट दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत. जल्लोषामध्ये कुठेतरी जे आहे त्यांना बघू शकता संत गजानन महाराज प्रकट दिवस जे आहे मोठ्या संख्येने करत आहेत. महाराजांचा प्रकट दिवस एक समाजसेवी मुरगरे साहेब आपण माझ्यासोबत आहात. आज महाराजांचा कुठेतरी जे आहे प्रकट दिवस काय बोलाल? हा नेहमीप्रमाणे याही वर्षी आपण संत गजानन महाराज सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही साजरा करीत आहोत आणि विशेषतः या गजानन महाराज सेवा समितीमध्ये सर्व धर्म समभावाची भूमिका घेऊन या ठिकाणी हे गजानन महाराज प्रकट दिनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात कार्यक्रम करतो. एक जल्लोष आपण बघू शकता महाराजांचा प्रकट दिवस